पद्मशाली युवक संघटनेतर्फे आयोजित मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात शुक्रवारी 6 जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या। अक्कलकोट रोडवरील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या बोंबड्याल मंगल कार्यालयात अक्षय तृतीया रोजी गोरज मुहूर्तावर हा कार्यक्रम झाला। यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष महेश कोठे, माजी आमदार नरसय्या आडम, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष पवार, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी, मनपाचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली आदींची प्रमुख उपस्थिती होती। विवाहानंतर वधूवरांकडील पाहुण्यांना भोजन देण्यात आले। पद्मशाली युवक संघटनेतर्फे गत 40 वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाहाचा उपक्रम राबवण्यात येतो। समाजातील गरीब घटकांना लग्नाचा खर्च पेलवत नसल्याने तसेच प्रसंगी ते कर्ज काढून विवाह करीत असल्याने त्यांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागते। हे टाळण्यासाठी संघटनेतर्फे हा उपक्रम राबविला जातो। यंदाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेसिडेंट मनोहर माचरला, अध्यक्ष तुषार जक्का, सचिव श्रीकांत दासरे, कुमार कुडक्याल, साईनाथ मुनगा पाटील, नागेश बोंबड्याल, सुनील सारंगी, आकाश दुधगुंडी, अविनाश शंकू, बाळकृष्ण मल्ल्या, नागार्जुन राहुल, नागेश बंडी, गोविंद राजुल, अमर एरपुल, राम कोरापाटी, रामकृष्ण ताटीपामुल, प्रवीण मद्दा, जगदीश वासम, प्रदीप चन्ना, शुभम एक्कलदेवी, अनिल गाजेंगी, शुभम बल्ला, संदीप श्रीचिप्पा, ओम केंजरला, श्याम आडम, हरिकृष्ण दुस्सा आदींनी परिश्रम घेतले।
आहे.